तुला भक्त पाहिजे म्हणून असा भक्त नाही पण कधी पाहण्यात आला म्हणून आपण याला दर्शन दिलं पाहिजे म्हणून देवी आसनावरती उठली वाघावरती स्वार झाली आणि पिवळ पितांबर नेसली कांचुळी अंगामध्ये घातली शस्त्रास्त्र घेतले आणि त्या मुशापराच्या पुढे येऊन उभी राहिली आणि मुशापराला विचारलं बाबा म्हणे तू विनंती करू लागला त्या धारणा केली 6 महिन्यापर्यंत कशासाठी करून राहिला म्हणजे काय आहे आजपर्यंत इतके वर्ष झाले तुझ्या मंदिरात मी राहून राहिलो तुझी सेवा करत राहिलो पण तुला 5 पैशाचं कधी मागितलं नाही पण आज एक मागणं मागतो म्हणजे माग मी प्रसन्न आहे तुझ्यावर काय मागायचं आहे ते माग आज देवीला काय वाटलं एखादा प्लॉट मागं नेरातला नाही तर एखादं वावर माग 4 एकराचं देवीने विचार हे केला पण हे भलताच विचार करायला येणं म्हणे पाय आहे सर्वजण मागतात तुला देते बी तू देतो मी त्यांना लागत पण मी आज एवढ्या वर्षापासून तुझी भक्ती करत राहिलो पण आज मी मागणं मागतो तुला काय मागायचं आहे तुला मी प्रसन्न आहे दिल खुलाशानं माग पाय आहे ते राजाची राजकन्या ते जर मला देशील तर मी फुल नाही फुलाची पाकळी तुला वाहिल्याशिवाय राहणार नाही अरे मुशाफरा तू पाहिला माझा भक्त ती पाहिली राजाची राजकन्या गोष्ट शक्य होईल काय वेळ लागल दोघा जणांचा अहो देवीचा भक्त ते मागून राहिला राजाची राजकन्या गोष्ट शक्य होईल का होईल शक्य होईल होणारच नाही पाय दुसरं देवी म्हणजे दुसरं तिसरं काहीतरी मागणं मी द्यायला तयार आहे तुले काय पाहिजे ते माग मी प्रसन्न आहे तुझ्यावर मला दुसरं तिसरं काही नको देशील तर राजाची राजकन्या दे जर नाही देशील दाखल मोठा दाखवून राहिला हो नाही जर देशील तर तुझ्या जवळची तलवार आहे या तलवार उचली माझा प्राण खर्च करील पण दुसरं तिसरं काही मागणार नाही हिचं प्राण देईल दुसरं तिसरं मला काहीच नाही पाहिजे देवी पडली विचारात गेले वाटलं हे काय करावं आता देवी विचारात पडली मागून आज दुसरं तिसरं काही मागणार तुम्हाला पटकन मिळून टाकते राजाची राजकन्या कशी देईल गोष्ट शक्य होईल का होणार नाही होणार नाही पा मुशाफरा अरे ते पाहिजे राजाची राजकन्या तुम्हाला भक्त गोष्ट अशक्य गोष्ट आहे शक्य नाही होणार मग हा जो मुशाफर होता मंदिरामध्ये राहू लागला आणि देवीची वाट पाहू लागला काय देवी करते आपल्याला देते का नाही वाट पाहू लागला काही दिवस येणं विचार केला म्हणजे आपण वाटच पाहू आता तर म्हणल्याबरोबर तर देणारच नाही काही दिवस अवधी लागलच पण ठीक आहे वाट पाहू आपण याच्यावर तर मग तिची कथा उठली कथा राजवाड्यामध्ये गेली आणि ज्यावेळेस राज्यसभेमध्ये राजा येऊन बसला आणि प्रधानानं हळूचकून गोष्ट काढली गाव राजेश्वरी गाव राजेश्वरी अहो आपली राजकन्या वर झालेली आहे राजाची मोठी झाली 20-21 वर्षाची झालेली आहे लग्नाला योग्य दिसू लागली काहीतरी विचार केला पाहिजे लग्नाचा विचार केला पाहिजे कधी आपल्या राज्यसभात करत राहत घरचं राहू द्यायचं लोकांचं कडीवर घ्यायचं का अरे घरचं पाहिलं पाहिजे माणसानं म्हणजे बरोबर आहे प्रधानाचं आलं मग एक काम कर उद्या सकाळच्या टाईमला आपली गाडी बाहेर काढ आपल्या गाडीनं आपण 2घच जण जाऊ योग्य तो वर शोधण्यासाठी आपण जाऊ मग गंमत काय झाली रात्रीची वेळ झाली जेवण खाऊन झालं झोपी गेले सकाळी उठले 2 जण प्रधानामध्ये झाली का तयारी काढ आपली गाडी म्हणजे फोडीला बसले का निघू 2 जण बसले तर आणि निघाले योग्य तो वर शोधण्यासाठी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 4 दिशा फिरून बसले पण योग्य तो वर मिळाला नाही मग राहिले उपदिशा फिरून राहिले
चारी उपदिशा फिरून राहिले. पायता पायता पहिले 15 दिवस चालले गेले, दुसऱ्या उपदिशेने पाऊस आणखी 15 दिवस चालले गेले. महिना चालला गेला. आता तुम्ही म्हणसाल का या राजाच्या घरी काही कमी होतं काय? कमी नव्हतं. राजाच्या घरी काही कमी नव्हतं. जळता जळत नव्हतं, सरता सरत नव्हतं आणि पेटता पेटत नव्हतं. एवढं होतं. पुण्यात गोष्टीची कमतरता नव्हती. फिरता फिरून राहिले पण मुलीचा योग्य वर मिळाला नाही. प्रश्न असा राहायचे, जोडा घोडा भरून तयार असतो माणूस निमित्ताशी कारण. माणूस निमित्ताने कारण आहे. काय राजू त्या गावची पोरगी केली, आमच्या गावची पोरगी केली असती तर आम्ही तुम्हाला काही 5 लाख देतो, आम्ही 10 देतो. अरे पण राजाची तकदीरात होती ना, हे तकदीरात होती, हे तकदीरात होती काही. मग अशा नसते होत. जोडा घोडा भरून तयार असतो माणूस निमित्ताशी कारण. फिरता फिरले महिना निघून गेला पण योग्य तो वर मिळाला नाही. तसेच परत निघाले. राजा काळजी करून राहिला. काळजी करता करता रात्रीच्या वेळेला घरी आला. घरी आले तर आता राजाने मुलीच्या लग्नाची लागली होती काळजी. अहो ज्याने मुली असते त्याने माहीत असते कशी काळजी असते लग्नाची. आणि ज्याने मुलगा असते का नाही तर मग ते तर म्हणजे मापालदार पुढे टाकला तर वाचते टनकर वाचते. हा आता उलट झालं का? हो पहिले काळ होता. रात्रीचं कसं तरी जेवण घेतलं आणि अंग टाकलं पण झोप काही लागे नाही. या कडावरचा या कडावर, या कडावरचा या कडावर होत नाही. आणि सकाळची जे साखर झोप राहायची, सकाळची झोप 4 वाजतापासून 6-6:30 वाजेपर्यंत सकाळची झोप एवढी खतरनाक राहायची. कोणीही माणसाला त्या टाईमला झोप येते. रात्रभर नाही झोपला तर चालते 3-3:30 पर्यंत पण त्या टाईमला कोणाला झोप येते. झोप त्याच वेळेस नेमकी लागली. जशी नेमकी झोप लागली तशी त्याच वेळेस देवीनं विचार केला का म्हणे राजा असा काही सापडत नाही, आता येले धरा लागते, येले धरा लागते आता झोपीत. असा काही सापडत नाही, आपल्या याच्यात नाही राहायचे. मग नाही मग रात्रीची देवी आसनावरती उठली, वाघावरती स्वार झाली. पिवळं पितांबर नेसली, कांतुळी अंगामध्ये घातली आणि शस्त्रास्त्र घेतले आणि सरळ राजवाड्यामध्ये आली. राजवाड्यामध्ये आली तर पाहिजे तर राजा झोपलेला होता. राजा झोपलेला असताना म्हणजे वाटलं आवाज कसा द्यावा होता. राजाने उठून बसायचा पण त्याच्यापेक्षा आपण एक काम करू, स्वप्नरूपी दृष्टांत देऊ. राजाला स्वप्नरूपी दृष्टांत देता येते आपल्याला. म्हणून देवी राजाच्या स्वप्नामध्ये गेली आणि सांगितलं राजाला, राजा तुला फिरायची कुठं गरज नाही, कुठं फिरायची गरज नाही. तुझ्या मुलीचा योग्य वर माझ्या मंदिरामध्ये आहे. एवढं सांगून दिलं स्वप्न. आणि देवी आपली मुक्त झाली, आपल्या मंदिरामध्ये आपल्या आसनावरती येऊन विराजमान झाली. आता स्वप्न पडल्याबरोबर राजा खाट दिशा उठून बसला. गेले वाटलं देवी आली आपल्या स्वप्नात. काय काय प्रचिती आहे मग स्वप्नाची प्रचिती घेतली पाहिजे. काही लोक प्रचिती घेतली राहिले हा स्वप्नाची. अरे 35-36 लाख रुपये लागली. हो 35 म्हणजे 3-5 तेच रात्री सकाळपासून लावते संध्याकाळपर्यंत ते काही त्यांच्या हातात नाही सापडत होतं. असेही काही लोक आहेत. स्वप्नाची प्रचिती हो. मग सकाळी उठल्याबरोबर आंघोळ वगैरे उठवली, आपल्या दरबारामध्ये जाऊन बसला आणि प्रधानाला आवाज दिला, अरे प्रधाना, आपल्या गावात देवीचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये एक मुसाफर राहतो, त्याला बोलावून आण. राजाचा प्रधान होता. घोड्यावरती स्वार झाला आणि चालता बोलता देवीच्या मंदिराजवळ गेला. पाहिजे तो मुसाफर बसलेलाच होता. त्या मुसाफराला आवाज दिला, म्हणे मुसाफरा, तुला राजानं बोलावलं. राजानं बोलावलं म्हणल्याबरोबर 10 गेले 5 सोमवार मंगळवारी झाली 10-5. हे वाटलं राजाची राजकन्या मागतली. कोणतरी जाऊन राजाला सांगितलं. आता राजा काय करते काय नाही हे काही सांगता येत नाही. चालतं का धक्के मारत नाही बाबा? म्हणे महाराज धक्के मारत नाही, याची गरज नाही, तुम्ही पुढे वा, तुमच्या पाठीमागच निघतो.
पुढे प्रधान निघाला पाठीमागं मुशाफर आणून राज दरबारामध्ये उभं केलं. राज दरबारामध्ये उभं केल्याच्या नंतर थरथर थरथर कापून राहिला होता. थरथर थरथर गेले वाटतं आता काय करतील काही नाही. राजानं हळूच प्रश्न विचारला, का रे मुशाफरा, तू पुण्या गावचा पुण्या शिवचा बाबा म्हणे काय सांगू महाराज, काय सांगू, मला गाव ना गव्हाण, माझं आडनाव आहे चव्हाण. याने वाटलं चव्हाण दिसून राहिला राज खानना दिवसाची. हे काही सर्वसाधारण घरचा माणूस नाही दिसून राहिला आहे. आणि देवीनं दृष्टांत दिला हे खरा वाटून राहिला जरा. देवीनंच पाठवलेला. मुशाफरा, तू देवीच्या मंदिरामध्ये राहतो म्हणे. हो महाराज, किती वर्ष बरेच दिवसापासून तुमच्या देवीच्या मंदिरामध्ये राहतो आणि देवीची भक्तिविधी पूजा करतो. मला गाव नाही गव्हाण नाही म्हणालो, मला काहीच माहीत नाही. किती वर्षापासून तुमच्या गावामध्ये. मग प्रधानाला सांगितलं, प्रधाना या मुशाफराला तुझ्या घरी घेऊन जाय. महाराज म्हणे माघारी आम्ही दोघं जण आहोत, बरं आहे. अहो तिसऱ्याला नेलं त्याची भाकर करावं लागते, एकट्या माणसाला आंघोळीचं पाणी टाकावं लागते, त्याचे कपडे धुवा लागते. आमची घरची बाई मोठी खराब आहे, तिने तिसरा जमतच नाही. दोघं आहे तर बरं आहे, तिसरा जर नेला तर ते काही जमतच नाही. काय बी जेवण बंद करायचं, काय सांगताच येत नाही. प्रधाना, अरे आपल्या राजवाड्यातून गोदाममधून काय काय पाहिजे तुला घेऊन जाय, धनधान्य घेऊन जाय, पैसा हातला घेऊन जाय, पण या मुशाफराला पण महाराज याने घेऊन जाऊन करू काय? प्रश्न सांगा, हे न्यायचं कायद्यासाठी, वजस आहे एक प्रकारचं, कायद्यासाठी न्यायचं. काय प्रधाना, या मुशाफराला आपली राजकन्या द्यायची म्हणजे डोक्यात फरक पडला महाराज तुमच्या. उद्या कोटी मारल्याशिवाय नेरात तुम्ही. अहो ते देवीचा भक्त तुम्ही राजकन्या देऊन राहिले त्या मुशाफराला. काहीतरी गोष्ट, अहो एखादा राज पाहायला पाहिजे राजकन्यासाठी, उचलले देऊन राहील. प्रधाना तसं नाही, रात्रीची वेळ होती, देवी माझ्या स्वप्नामध्ये आली आणि दृष्टांत दिला, म्हणून याला राजकन्या द्यायची आहे. देव कोणाचं खराब करत नाही, देवी करेल तर चांगलंच करत, खराब करणार नाही. मग महाराज घेऊन जाऊ, गेले तो घरी घेऊन जाय आणि लवकर परत येईल. त्या मुशाफराने घरी नेऊन घेऊन दिलं आणि लगेच हजर झाला राज दरबारामध्ये. राज दरबारामध्ये हजर झाला. हजर झाल्याबरोबर मग म्हणे एक काम करू, आता पहिले आपण तारीख काढू, पहिले तारीख काढू. महाराज म्हणजे तारीख मग काढा, तारीख मग काढा, पहिले साक्षगण करून टाका. साक्षगण झाल्यावर पण तारीख काढता येते लग्नाची. तुम्हाला राजकन्या द्यायची आहे, तुम्हाला द्यायची आहे तुम्ही द्या, आम्हाला काही करा नाही लागत, पण पहिले साक्षगण उरकून टाका. मग त्या ठिकाणी त्या मुशाफराला बोलावलं. मोठा मंडप टाकण्यात आला त्या राजमहालासमोर. महालासमोर, राजमहालासमोर मोठा मंडप 3 एकर 12 गुंठेचा टाकण्यात आला. आणि त्या ठिकाणी पहिले साक्षगंधाचा कार्यक्रम सुरुवात केली.
आल्याच्यानंतर पहिल्यांदा मग तारीख काढण्यात आली. तारीख काढली महाराज. 16 मार्च 16 मार्चच्या साहेब तारीख लग्नाची. 16 मार्च लग्नाची तारीख. मग जिकडं तिकडं तारीख काढल्याच्या नंतर तिकडं तिकडं पत्रिका छापण्यात आल्या आणि जिकडं तिकडं पत्रिका पाठवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. आता पत्रिका पाठवण्याचा कार्यक्रम कसा असते महाराज? पहिल्या काळात अलग कार्यक्रम होता. पहिले कसं होतं, पत्रिका पोस्टात टाकली का लग्न झाल्यावर 8 दिवसांनी भेटली. त्याच्या आधी काही भेटे नाही, कारण का ते काळच तसा होता. पण आता तर बिलकुल पत्रिका नाही भेटली तरी आता हे निघाले मोठे मोठे ह्याच्यात. मुंबईचा जरी पाहुणा असला तरी विचारते का हो तुम्हाला पत्रिका भेटली का? नाही ना जो पत्रिका काही भेटली नाही. हे पहा आता याच्यावर तुमचे व्हॉट्सअपमध्ये पत्रिका पाठवतो, लगेच वाचती, लगेच तयारी करते. तयारी केली रात्रीच्याच गाडीत बसतो, सकाळी आपल्या निराते हजर होते लग्नाच्या. एवढा मोठा फरक पडला पहिल्याचा ना आताच्या ह्याच्यात. मग पत्रिका जिकडे तिकडं सगळ्या दायऱ्यांना गणगोतांना पत्रिका पाठवण्यात आल्या. पाठवण्यात आल्याच्या नंतर सगळ्यांना पत्रिका मिळाल्या. मग राहिला मंडप सांगायचा. मंडप आता पहिले लग्न कशी होती महाराज? घरोघरी लग्न होत होते. आता मंगल कार्यालयात ते लग्न. आता घरी लग्न होत नाही, आता मंगल कार्यालयात. आता जिकडे तिकडे मंडपाचा ठेका देऊन दिला आणि जेवणा खावण्याचा ठेका देऊन दिला का झालं मोकळं. तिकडल्या तिकडं जुन्या गोष्टीचं हेच नाही राहिलं बाबा. 1 महिन्यापासून पाहुणे बी कामी लागे, मग मंडप करू लागे. मग पहिला काळच वेगळा होता. मग आता काय मंडप सांगून दिला का तिकडं मंगल कार्यालयात. मग घराच्या समोर आपला मानापुरता मंडप टाकायला लागते. हो, हिरवा मंडप. मग हिरवा मंडप दारी लग्नाचा मांडव सजलाय ग. दारी देवीचा मांडव सजलाय ग. माझ्या अंबाचा संबळ
टाकण्याचा मंडप टाकण्याचा कार्यक्रम आई युद्धाला. हा, आणि त्यानंतर मग लग्नाची वराडी येऊ लागली महाराज. हो, पूर्ण घरात घरात गर्दीच गर्दी सारी वराड्याची.